नमस्कार सर्वांना. हे बघा माझी अनु शाळेतून आली आणि तिने काय केलं माहिती का, तिला डॅमवर पाण्यात मासा सापडला. तिने बघा कसा मासा धरून आणलाय आणि ती म्हणली आता आपण मासाला ना टाकी सोडायचंय. आधी छोटे छोटे मासे ना मी टाकी सोडले. पा बरं कसा वाटतंय. आणि दीदीला मी किती घाबरली नाही, काय नाही, एवढा मोठा मासा पकडून आणलाय तिने. तिथं खूप सारे मासे होते पण तिने आणाय काही नव्हतं ना. मग तिने काय केलं, कुरकुरे खाल्ले आणि कुरकुरेचा पुडा मोकळा केला, त्याच्यामध्ये थोडं पाणी आणि मासा घेऊन आली. किती शिकारीला छान आहे दीदी. तिला माशाचा धंदा करावा असं मला वाटतंय. आदिवासी हा. जाऊ दे, ती माशाचा व्यवसाय करीन. बघ बरं दादा किती भारी आहे. मला म्हण दिसता ना एवढा हा काय पा किती मोठा मासा दिला धरता आलाय. काल पूर आलता ना वड्याला, त्याच्यामुळे खूप सारे मासे वाहून आलते. बरेचसे लोकांनी पकडून नेले, काही जाळी टाकली होती वड्यामध्ये. लय मासे काल पकडून नेले लोकांनी. आणि याच्यापेक्षा पण मोठे लय होते मासे. कुठून तरी तळ्यातून आले असे ना, असे ना पाणी पाऊस झाल्यामुळं तळच माशा तळ्यातून आलेले सगळेच मासे. हे पा कसा मासा आहे, त्याचे पंख बी पुडले. पहा कशी भारी आली तो इथे. हे पहा दीदीने त्याला चपाती टाकली, म्हणजे चपाती काही खाय ना, त्याला टाकी सोडावं लागेल. टाकीत आहेत छोटे छोटे मासे अजून खूप सारे मासे आहेत. बाय बाय. आता या माशाचं नाव काय तुम्ही सांगा आम्हाला.